इकडे आता आपलं कारलं छान तेलामध्ये भाजलेलं सुद्धा आहे आणि त्याच नंतर इकडे मसाला सुद्धा चांगला भाजलेला आहे, हे पाहू शकताय. आता सगळ्यात शेवटी यामध्ये जाईल ते म्हणजे शेंगदाण्याचं वाटण. तर हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 चमचा घालू शकताय तुम्ही. इकडे शेंगदाण्याचं वाटण आपण 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. तर हे मिक्स करूयात आता. अतिशय सोप्या पद्धतीने आपली कारला भाजी तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकताय. आणि हा लाईव्ह किंवा हा